नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं एका छोट्याशा स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे ते बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण स्वामी चरित्राची जी सारामृताचं आहे ते वर्णन केलेलं आहे संक्षिप्तमध्ये. संक्षिप्त स्तोत्र म्हणू शकतात किंवा संक्षिप्त सारामृत म्हणू शकतात तुम्ही याला. हे स्तोत्र ऐकल्यावर प्रत्येकाला त्याची फलश्रुती व्हावी असा आशीर्वाद स्वामींकडे मागून हे स्तोत्र चालू करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी एक विनंती. तू करुणी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा. तुझ करता प्रथम वंदन कार्य जे हाती घेतिले जाण. ते पूर्ण सहजही होय निर्विघ्न होती हे मी पामर जाणतसे. माय शारदा होता प्रसन्न सहजची लाभे विद्याधान. मुका बोले अमृत वचन पांगुळ चढे पर्वत तो. माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा मज लाभू दे. स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मज हातुनी माऊली. भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रती. तुम्ही पूर्वावा मणीचा हेत देऊनी सुभाषीष तो. सद्गुरु हेची एक पद गुरु तत्व ते एक अभेद. अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा. दत्तात्रयांनी जगदोद्धार श्रीपाद वल्लभ प्रथम. अवतारा नृसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भूलो. अवतार कार्य पूर्ण होता निरंजन वनी गेले मागुता. श्री गुरुचरित्र ती कथा असे वर्णिली उत्तम. पुढे ते कलियुग आले लोकधर्म भ्रष्ट झाले. स्वधर्मासी विसरून गेले वाढला नाचार तो. साधूंचे करण्या रक्षण दुष्टास करण्या शासन. आणि धर्म संस्थापनास करण्यास घेईन अवतार. हे गीता वचन आठवणी विचार केला. सद्गुरूंनी अवतार नवा अवतार घेऊनी भक्ती भूल कल्लोळ वाढवून. बसले असता कर्दळीवनात स्वामी समर्थ समाधिस्थ. वारुळ देहाभोवती जमत एक महाथोरते. येता वेळ प्रगटण्याची कुऱ्हाड एका लाकूड तोड्याची. पडली मोडली योग्याची समाधी भाव क्षणात. लाकूड तोड्या काकूड तिला आला म्हणे स्वामी अपराध झाला. स्वामी म्हणती तयाप्रती तू तर एक निमित्त. पूर्वजन्मीचे पुण्य तुझे सकल म्हणून तुझं घडले दर्शन. या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा महादारण्य ते. या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा महादारुण्य अवतार ते. सोडून काशी हरिद्वार पाहुनी पवित्र गंगा स्नान करून आले देव गावात. देवल गावात आले स्वामी तेथे स्थापून निज पादुका. बोध केला ग्रामस्थ लोका वाढवले त्या नामलौकिक. देवल गावाचे स्वामी रायांनी देवल गावीच्या पादुका दर्शन करीत होतसे. पापक्षालन ब्रह्म हत्या पापमोचन देईल सद्गती स्थान ते. हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजूर. तेथे केला निवास थोर चंचल भारती म्हणून. गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यास स्वामी राहिले. पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात. समर्थस्था मंगळवेड्यात नाना लीला केल्या अद्भुत. उद्धरले भाविक भक्त भक्ती मार्ग लावणी. विप्र अंगणी एक गाय परिती दूध देय. स्वामी तिसी पूजती कागमाय दूध न देसी धन्यास. स्वामी यज्ञने गाय दुभती झाली. ती विप्रा प्रती पाहिली दैन्य हरण झाले. शेवटी विप्र स्वामी चरणास आले. बसप्पा नामे एक भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त. सदा राहे स्वामी सेवेत मागे पुढे दिन रात तो. तया नेऊनी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत. दैन्य त्याचे हरोणी समस्त केली कृपा तयावरी. सेवा अक्कलकोटात थांबविले खंडोबा मंदिरात. मोहम्मद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो. चिलिमचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत. तोबा तोबा म्हणत तयाने धरले स्वामी चरण. चोळप्पा आणि स्वामींचे नाते जन्मोजन्मीचे म्हणून वास्तव्य तयाच्या घरी करीते झाले श्री स्वामी. चोळप्पाच्या त्या सदनात लोक येती श्री दर्शनास. दर्शन सुखविती सकलाच महाराज श्री स्वामी समर्थ. ज्याची त्याची ऐहिक मागणी तरीही स्वामी ती पुरवणी. लोक भक्ती मार्ग लावणी करीती लोक कल्याण. स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे. समजावणी सांगती स्वामी सकल लोकांस. प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका. प्रपंची सदा असे धोका राहावे सदा सतर्क. खा प्या सुखात रहा असू द्या तुम्ही प्रपंचात. परिचित्तात भगवंत अंतर साक्षी ठेवावा.
असा हा स्वामी बोध. रोकडा भक्तीने तो भगवंत जोडा, विवेक अपराध उपाधी तोडा, नका विसरू भजनास. ही स्वामींची शिक्षण लोकास ती पटे, म्हणून सश्रद्धेने ते धरती चरण, शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवून जे पूर्वी पूजती खरी. योगक्षेम त्यांचा सर्वतोपरी चालवती ती समर्थ. एक दत्त भक्त मालोजींच्या मनी दर्शन इच्छा, जागताच दत्त म्हणून उभे राहिले महाराज. तो पाहुनी चमत्कार मालोजी लीन चरणांवर, करी भाव पूजा सुंदर सश्रद्धेने स्वामींची. स्वामी पदांवर लीन राजा, तैसीच मग झाली प्रजा. जैसा राजा तैसी प्रजा होय, प्रजा आनंद झाले महाराजा. जेन झाले शरण तयांचे केले, जे जे आले शरण तयांचे केले उद्धरण. कुणाचा गर्वहरण पुन्हा अनुभव प्रचिती. विठ्ठल भक्त येता जवळी, तयास दिसे मूर्ती सावळी. स्वामी रूपात त्यांनी पाहिली मूर्ती विठू रायांची. विष्णू बुवा ब्रह्मपद मागत, विंचू दिसले तया स्वप्नात. विंचू मी नाही अलिप्त हेची सांगते ब्रह्मपद. शंकर रावांचे मरण चुकवले, रावणांचे विष उतरवणे, मृत बालका जिवंत केले. स्वामी समर्थ रायांनी विठाबाई ती पाटलीन. 40 जणांचे शिजवी अन्न, ते 400 लोक पुरवून दाविली किमया स्वामींनी. जो आम्हावरी विसावला त्याचा भार आम्ही वाहिला, याचा सिद्ध करुणी बोला दाविती स्वामी स्वतः. बाळप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ, त्याचे चित्त तो सेवेकरी होऊन निरत झाला श्री चरणी. कानोळे गावचे निमित्त स्वामी जेव ती नीती निज भक्ता, भेटवली साक्षात तया भक्त अन्नपूर्णा माता. अन्नप्रसाद रूपात अन्नपूर्णा माता दर्शन देत, स्वामींची सेवा अद्भुत तो पंत करू लागला. विष्णू पंत भक्त एक, तुलसी अर्पिती विष्णुप्रत पूजनी. स्वामी आले दारात परम भाग्याने, स्वामीसी मानती नारायण केले त्यांनी भाव पूजन. म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना. भाव भक्तांचा ओळखावा चरण हवेत पूजला. पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते. श्री विष्णू स्वामी दोन्ही एक, भिन्न रूपे तत्व एक. श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा. भक्त पडता संकटात हा कोणी एकुणी धावून घेत, अति हरवाळ त्याचे चित्त वात्सल्य भाव मातेचा. लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात, स्वामींनीच देऊन हात गलबत सहज तारिले. अंध बालका देऊनी दृष्टी, वेद चर्चा करिवली मोठी. बाळे जिंकले विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत, ते पाहुनी स्वामी किमया शरणागत ते आले पाया. म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाली बा. एका आवडीचे 3 भक्त घेण्या आले स्वामी दर्शन. हरी पंडित गजानन जेव्हा अक्कल कोटात, अंतरीचा पाहुण भाव तिघास दिले नाव. शिवराम मारुती ठेविले हरिभाव तिघास. हरिभाऊंचे पूर्वसंचित त्यांनी जोडिले स्वामी समर्थास हात. मिरवून स्वामी सूत त्यांनी उभारिला, समर्थ नाम मिरवून स्वामी सूत त्यांनी उभारल्या. सागरी मठ मठी नित्य पूजन आरती, स्वामींनीच लीला सांगती. लोकांना सांगती समर्थांची वाढविली कीर्ती. प्रचार कार्य करुणी जीवा स्वयच न होय ज्ञान, तेच त्याचे घोर अज्ञान. त्या अज्ञानाची करुणी आत्मज्ञान अंतरीचे झाकळले. स्थिर बैसुनी ध्यान लावता, डोळे मिटुनी आत पाहता. हृदयाची दिसे देवता आत्मा राम रूपाने. हेची कळावा या गोष्टी करुणी लागे अनन्य भक्ती. भक्ती मार्गाची तो श्रीपती भेटतो जीवा सहजची. स्वामी समर्थ दयागण चुकविले जाधव रावांचे मरण. वृषभास ती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाखवली. एक यवन थोर स्वामी सेवेस सदा तत्पर. शुद्ध निर्मळ त्याचे मन दृढ निष्ठावान तो. त्यासी पादुका दिल्या पूजना, तेने भक्त जोडले नाना अनुनी. स्वामींनी श्रीचरण भावया लोक कल्याणा. पीर साहेब नाव ठेवले, अक्कलकोटी प्रसिद्ध केले. स्वामी राया तया उद्धरिले, सोये होऊनी आपुल्या. स्वामी एक लिंगाय स्त्रीशी पुत्रप्राप्तीसाठी. हाडूक देती ती चाहली प्रसाद त्यागती. घेतला प्रसाद दुसरीनेच, जिने प्रसाद घेतला पुत्र लाभ तिला घडला. स्वामी किमया सामान्यांना कशी कळावी ती सांगा. मनी विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागेला. दुजाने श्रद्धापूर्वक भक्षिला, झाला धन लाभार्थी. स्वामी सूत गेल्यावरी कोण गादीचा अधिकारी. पुसता स्वामी अंतरी आठवती मोर पाखरा. काकूबाईचा पुत्र दुसरा, दादा म्हणे त्यासी. मोर पाखरा तुझ्यास्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेवला. पादुका लावून त्याच्या श्री केला त्यासी उत्तराधिकारी. त्याने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने. स्वकृतीतून स्वामींनी बोधले पुराणिका लागुनी. गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची. संत बाह्य रंगीन
पहावे तया अंतरंगीने जाणावे, श्रेष्ठत्वाने जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता. सामान्यास धनाची तहान आणिक कोणा हवा मान सन्मान, स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या थोर भक्तांच्या प्रेमाची. चिमी नामे एक बालभक्त पित्या सवे दर्शना येत, तिच आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे. तिच्या हातची पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी, पाणी पिऊन तांब्या त्यांनी दिला विहिरीत ढकलुनी. स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर, कृती चिमीने केली सत्वर भक्तवत्सल पाठीशी. पोटशुळाने भक्त पिडला नवस स्वामी चरणी केला, सोयीस्करपणे विसरला दिली अनुभविती प्रचिती. पेड्याचे झाले ते निमित्त स्वामींनी काय बोध देत, माणसे लबाड विसरतात गरज सरता आम्हास. भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख, आम्हास भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख. ओळखावा शब्दाचा रोख करा भक्ती रोकडी, अनेक भक्त येती जाती सागराशी जशी भरती ओटी. थोडीच निष्ठावान टिकती घेता परीक्षा त्यातुनी, स्वामी जरी रागे भरती जरी धपाटा पाठीस घालती, तरी आधाराचा हात देती हात कुंभारा सारखा. अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होता लीन, भक्तांची करती रक्षण पाठी राखा होऊन या. ज्याची भक्ती निक्षेप त्याचा चालवती योगक्षेम, स्वामी नीती त्या भक्ता विश्रामीशी निजपदा. स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्मच परमेश्वर, त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे वर्णावा. शालिवहन 1800 बहुधान्य सत्वंसरे, खासे भौम वार कृष्ण पक्षी केली अवतार समाती. लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी झाले समाधीस्थ, तरी ते चैतन्य रूपात राहिले भरलेले असतील चराचरी. ज्याचे ज्या स्थळी जाई मन तेथ घडावे स्वामी दर्शन, पाहता अंतरी डोकावन तरी स्वामी ओळखा. साध घालावी स्वामींप्रती आठवून ती वात्सल्य मूर्ती, श्रद्धा पाटावरी गोमटी मूर्ती बसवावी पूजना. शुद्ध भक्ती जलवा घालून करावे पद प्रक्षालन, भाळी टिळा लावून चंदनाचा पुष्पमाला घाला गळा. अहंकार रूपी धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा, अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास. हात जोडून करावी प्रार्थना विसरून व्हावा तुमच्या मना. नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लागावी, नित्य तुमची सेवा घडावी आधी त्याची दूर सरावी. लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा तुझ सवे, तू होऊन माय बाप दूर करी रे संसार ताप. पुण्य वाढो घटो पाप जन्म सार्थकी लागावा, आम्ही भक्त मूढ अज्ञानी आलो तुमचे चरणी. करावी जीव उद्धरणी बोधामृत पाजून, तव कृपेचा विंदन वारा सुख होऊ दे दया सागरा. हेची मागणे जगदोद्धारा तुझी या पदी आमुचे, तू पाठी राखा होऊन करीबा आमुचे संरक्षण. आम्ही तुझ्या पायालीन झालो अनाथ रक्षका. आता श्रीचरणी विनंती स्वीकारुनी ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवरी हेची मागणी दातारा. हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठन करतील जे भक्त, तयांचे पूर्ण वाचतील जे ऐकतील मनोरथ. करावे स्वामी त्यांचे पूर्ण, स्वामी कल्याण करा वेडी वाकडी आमची सेवा. स्वीकारावी स्वामी देवा तवा कृपेचा द्यावा मेवा हीच आमची प्रार्थना. तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर, जेने हाची भवसागर जाऊन आम्ही तरुणिया. नाम घेता स्वामी समर्थ स्वामी स्वामी, काही न पडे करावे कमी सुख शांती राहो धामी. हेची द्यावे वरदान अकलयचा रे करुणी कोट, तुझ ठेवू रे हृदयात चित्त रमो अनुसंसाधानास भवतारका तुझ्या. तव नामाची लागता गोडी तुटे जन्म मरण बेडी, सुटती बारे असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन. गोविंद तनय हात जोडून सांगत असे कृपादान, स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा. इति श्री स्वामी समर्थ चरणामृत सेवार्पणमस्तु. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय.